धनधान्य देई ही काळी आई धनधान्य देई जोडते मनाची नाती आमची माती आमची माणसं 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 निसर्ग भटकंतीचं वेड लागलं की माणसं एका ठिकाणी थांबत नाहीत. नवनवीन ठिकाणं शोधायला लागतात आणि शोधता शोधता एखादं मनासारखं नवीन स्थळ सापडलं की तिथे थांबतात आणि तिथल्या वातावरणात तासनतास घालवतात. भटक्यांच्या या शोध मोहिमेमुळे नवी नवी पर्यटन स्थळं आकार घेत असतात. मात्र निश्चित उद्देश बाळगून एखादं पर्यटन स्थळ योजनाबद्ध पद्धतीनं विकसित केलं तर त्यात अनेक स्थानिक गावकऱ्यांना सहभागी करता येतं आणि त्यांच्या उपजीविकेचा प्रश्नही मार्गी लावता येतो. नाशिक वन विभागानं हाच दृष्टिकोन ठेवून त्र्यंबकेश्वर जवळच्या काचुर्ली गावातील दुगारवाडीचं निसर्ग पर्यटन केंद्र विकसित केलं आहे. आम्ही नाशिक जिल्ह्यामधलं एक आमचं फार पर्यटन स्थळ म्हणून जे आम्ही विकसित केलेलं आहे तो दुगारवाडी हा एक धबधब्याचं प्रमुख ठिकाण होतं आणि इथं बरेचसे पावसाळ्याच्यामध्ये इथं बरेचसे पर्यटक इथे येतात आणि ते आम्ही लक्षात घेऊन जिल्हा योजनेमधनं आम्ही हा भाग विकसित केला आणि याच्यामध्ये या पर्यटन स्थळामध्ये आम्ही रेलिंग किंवा पर्यटकांना जे सुविधा लागतात त्या सुविधेच्या आम्ही इथं कामं केलेली आहेत आणि त्यामुळे यावर्षी आणि इथल्या एक JFM कमिटी जी आहे त्यांच्यामार्फत या पर्यटन स्थळाचं कामकाज आम्ही चालवतो. त्यामधून जवळपास 25 कुटुंबांना इथं जवळपास रोजगार मिळतो. विविध प्रकारचं ते विक्री इथं करतात. तर हे पर्यटन स्थळ आम्ही 2013 पासून सुरुवात केलेलं आहे आणि 2013 आम्ही याची विकसित करून पर्यटनासाठी आम्ही खुलं केलेलं आहे आणि पर्यटकांना आम्ही फी लावून त्याच्यामधनं पैसे घेतो. तर ते मागच्या वर्षी जवळपास त्यांना 50,000 रुपये त्या समितीला मिळालेले आहेत आणि त्या समितीतून ती आणखी त्याची पुढील कामे करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. वनपर्यटन स्थळांच्या विकासाचा कार्यक्रम हाती घेताना त्या स्थळांच्या परिसरात असलेल्या गावापाड्यातील गावकऱ्यांना विश्वासात घेणं महत्वाचं असतं. तुम्ही हे जंगल राखलं, हे छान झालं आणि तुमच्या चांगल्या कामाची दखल आज दूरदर्शनची टीम घेतेय. कारण शासकीय योजनांच्या माध्यमातून पर्यटकांसाठी सोयी सुविधा निर्माण करता येतात. मात्र त्यांची जपणूक आणि वनांचं रक्षण संरक्षण ग्रामस्थांच्या सहकार्याशिवाय अगदी अशक्य असतं. लोकसहभागाशिवाय जंगलांचं संरक्षण नाही, वनांचं संरक्षण नाही ही जाणीव महाराष्ट्र शासनाला तसंच भारत सरकारला साधारण 1990च्या दशकात झाली आणि त्याच अनुषंगाने 1993 आणि 2003ला महाराष्ट्र शासनाने संयुक्त वन व्यवस्थापन समिती जिच्या माध्यमातून आपण वन्य संवर्धनासाठी लोकसहभाग वाढवावा या समितीचा शासन निर्णय निर्गमित केला. त्याचंच सुधारित रूप 2011 साली देखील आलं. दुगारवाडी हे जे काही निसर्ग पर्यटन स्थळ आहे हे नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये आहे आणि आपल्या सर्वांना माहीत असेल की त्र्यंबकेश्वर हे अत्यंत प्रसिद्ध तीर्थस्थळ आहे. निसर्ग पर्यटनाला चालना देताना महाराष्ट्र शासनाचं जे काही वन धोरण आहे 2008 याच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील निसर्ग पर्यटन स्थळांचा विकास करण्याचं प्रस्तावित केलं आणि त्याच अनुषंगाने आम्ही दुगारवाडी पर्यटन स्थळाचा विकास करण्याचा ध्यास गेल्या वर्षी घेतला. दुगारवाडी हा काचुर्ली गावाचा भाग आहे. धबधब्याच्या परिसरात निसर्ग पर्यटन केंद्र विकसित करण्याचं ठरल्यानंतर काचुर्लीच्या गावकऱ्यांशी संवाद साधणं आणि त्यांच्या अडीअडचणी जाणून घेणं महत्वाचं होतं. त्यांच्या गरजांसाठी पर्यायी व्यवस्था निर्माण करणंही गरजेचं होतं. वन विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्या दृष्टीनं सकारात्मक प्रयत्न केले.
त्र्यंबकेश्वर हे अत्यंत प्रसिद्ध तीर्थस्थळ आहे. इथं भेट देणाऱ्या भाविकांची संख्या अत्यंत जास्त आहे आणि त्यांच्या काही ज्या गरजा आहेत त्यासाठी येथून या परिसरातून जी काही लाकूडपट्ट्याची मागणी होती त्याचा पूर्ण जे काही पुरवठा आहे, जे सध्या मी उभे आहे दुगारवाडी परिसरामध्ये, जे आता आपल्याला सुंदर जंगल दिसतंय, या परिसरातून त्याचा पुरवठा व्हायचा. आता आपण जे बघतोय ना, हे दुगारवाडीचा अत्यंत सुंदर असा निसर्गाने नटलेला परिसर पाहतोय. मात्र 2 वर्षापूर्वी या परिसराची अवस्था अत्यंत वाईट होती, कारण इथं येणाऱ्या पर्यटकांच्या काही ज्या गरजा आहेत त्यासाठी भागवण्यासाठी इथले जे काही आदिवासी आहेत किंवा स्थानिक लोक आहेत इथल्या जंगलाची अतोनात तोड करत होते. आणि हे थांबवण्याबरोबरच ते तोड कशासाठी करतात, कारण त्यांना उदरनिर्वाहाचं दुसरं कुठलंही साधन नाही. म्हणजे जंगल संवर्धन करायचंच, त्याचबरोबर इथल्या लोकांच्या जे काही उदरनिर्वाहाच्या गोष्टी आहेत त्यासाठी आपल्याला कसं काय एखादं माध्यम उभं करता येईल, एखादा सपोर्ट उभं करता येईल, हे पाहण्याचं हे आमच्या समोर महत्वाचं चॅलेंज होतं. निसर्ग पर्यटन केंद्रामुळे फायदा होणार आहे हे गावकऱ्यांना पटवून देणं म्हणावं तितकं सोपं काम नव्हतं. मात्र वन विभागाच्या मंडळींनी सातत्यानं ग्रामस्थांशी संपर्क ठेवला, त्यांच्या बैठका घेतल्या, त्यांच्याशी चर्चाही केली आणि वन पर्यटन केंद्राच्या कामांसाठी त्यांना राजी करून घेतलं. गावात येऊन मी त्या ग्रामस्थांची ग्रामसभा घेतली, त्यांच्या काही अडीअडचणी त्या जाणून घेतल्या आणि दुगारवाडी पर्यटन स्थळ विकसित करून आणि पर्यटनाच्या विकासाबरोबर गावकऱ्यांचा पण कसा विकास साधता येईल याच्यासाठी त्यांच्याशी चर्चा केली. स्थानिक लोकप्रतिनिधींचा त्याचा सहभाग घेतला आणि त्यांच्या एकत्रित मिळून बसून आम्ही असं ठरवलं की आपण जंगलाचे व्यवस्थित व्यवस्थापन करायचं. काय तिथं पर्यटक येतात त्यांच्यापासून आपल्याला काय उत्पन्नाचं साधन होईल का, अशा हिशोबाने मग आम्ही प्रवेश शुल्क ग्रामसभेमध्ये ठराव करून प्रवेश शुल्क चालू केलं. जो वाहन आलं की ते त्यांना आपण साधारण जे गाव ठरवेल त्याच्याप्रमाणे 5-10 रुपये नॉमिनल फी केली. चालू आर्थिक वर्षामध्ये आम्हाला 33,000 रुपये त्याच्यापासून उत्पन्न प्राप्त झालेलं आहे. ते आम्ही सर्व उत्पन्न ग्रामस्थांनी मार्फत जी समिती स्थापन केली तिच्या खाजगी खात्यामध्ये ते भरतो आणि तेच परत गावाच्या विकासासाठी वापरतो. रानातून लाकूड फाटा जमवायचा, त्या मोळ्या विकायच्या आणि मिळणाऱ्या पैशात कुटुंबाच्या पोटापाण्याची व्यवस्था करायची, हे काम गावातल्या महिला वर्गाचं. गावातल्या माता भगिनींना समजवायचं, त्यांची मानसिकता बदलण्याची कामगिरी वन विभागानं वनरक्षक महिलेकडे सोपवली होती. ह्या गावामध्ये मौजे काचुर्ली या गावामध्ये आधी सरपण वगैरे खूप जात होतं, म्हणजे खूप मोळ्या वगैरे तोडत होत्या. मला येऊन 1.5 वर्ष झाला. त्यानंतर मी श्री कुंभार भाऊसाहेब तसेच वन परिक्षेत्र अधिकारी साहेब आणि सहाय्यक वन संरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली त्या मोळ्या वगैरे बंद केल्या. यांना आधी पुरुष वनरक्षकांना किंवा वनपालांना आधी खूप अडचण येत होती. एक महिला वनरक्षक पाहिजे म्हणून, म्हणजे त्या स्त्रिया असतात मोळ्या वगैरे तोडणाऱ्या, त्यांना कोणी अटकाव करत नव्हतं, तर त्यांना मदत म्हणून पण चांगले हे झालं. आणि मला एक लेडीज वनरक्षक म्हणून खूप अडचणी येतात, त्यामुळे मी बाजूच्या वनरक्षक जे भोसले आणि गाढवे त्यांची मदत घेऊन परत 2 मला वॉचमन दिले, सहाय्यक वन संरक्षक यांनी तसेच उपवन संरक्षक यांनी. त्यांच्या मदतीने आम्ही जंगल वगैरे फिरतो. आणि आता LPG गॅस वाटल्यामुळे हे सरपण वगैरे तोडणं पण भरपूर कमी झालं आहे. मी एक महिला वनरक्षक असल्या कारणाने मी गावातल्या महिला जेव्हा संध्याकाळी कामावरून येतात त्या त्यांच्या चुलीजवळ भाकरी वगैरे करतात, स्वयंपाक करतात, तेव्हा मी प्रत्यक्षात त्यांच्या जवळ जाऊन त्यांच्या जवळ बसून त्यांच्या समस्या जाणून घेते. त्यांना काय अडचणी आहे, जंगलाबद्दल काय वाटतं, त्यांचे मतं मी जाणून घेते, त्याप्रमाणे आम्ही पुढे काम करतो. जी काचुर्ली गाव आहे त्याला LPG गॅस सप्लाय केलेला आहे, जेणेकरून गावातल्या स्थानिक लोकांनी सुद्धा आसपासच्या जंगलाची तोड करू नये आणि ॲट द सेम टाइम म्हणजे त्याच वेळी त्यांचे जे काही दैनंदिन गरजा आहेत, स्वयंपाकासाठी लागणाऱ्या आहेत, त्या भागल्या जाव्यात त्यांच्या. आणि हे गाव असं आदर्श गाव असं निर्माण करायचं की जेणेकरून आसपासच्या गावांना देखील वाटलं पाहिजे की काचुर्ली गावाचा जसा विकास झाला वनसंवर्धनाच्या माध्यमातून तसा आमचा देखील विकास व्हावा. आणि अशाच प्रकारे अभिनव कल्पना राबवून दुगारवाडीसारख्या अनेक पर्यटन स्थळांचा विकास करण्याचा आमचा ध्यास आहे. गावातली जाणती व्यक्ती नाही तर लोकप्रतिनिधी जेव्हा गावकऱ्यांना एखादी गोष्ट समजावून सांगतात तेव्हा ते सांगणं अधिक परिणामकारक ठरतं. निसर्ग पर्यटन केंद्राची कल्पना गावकऱ्यांच्या मनात उतरवण्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी गावातल्या लोकप्रतिनिधींची मदत घेतली.
एखाद्या गावाचं मन वळवायचं असेल ना वनसंवर्धनासाठी तर निरनिराळ्या युक्त्यांचा अवलंब करावा लागतो. त्यामध्ये एक आहे की जे काही स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत त्यांचे मदत घेऊन लोकांना कन्व्हिन्स करणं. कारण शासनाच्या अधिकारी कन्व्हिन्स करतात आणि जेव्हा लोकप्रतिनिधी कन्व्हिन्स करतात यात थोडासा फरक आहे. लोकप्रतिनिधी लोकांना जास्त जवळचे वाटतात आणि अशा लोकप्रतिनिधींना आम्ही या आमच्या जे काही उद्देश आहे त्याबद्दल आम्ही त्यांना सगळी माहिती दिली आणि त्यांच्या मदतीने आम्ही स्थानिकांचा सहभाग घेतला. त्यामुळं कदाचित असेल की दुगारवाडीमध्ये जो काही आम्हाला लोकांचा सहभाग मिळाला तो अत्यंत म्हणजे चांगला आणि आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त होता. ते एक आमच्या या पर्यटन स्थळाच्या विकासामध्ये जे काही यश आम्हाला मिळालं त्याचं एक कारण सांगता येईल. नाशिक वन विभागानं दुगारवाडी धबधबा निसर्ग पर्यटन केंद्राच्या विकासाचा आराखडा तयार केला. स्थानिक गावकऱ्यांनी सहमतीनं कामं करण्याची तयारी दाखवली आणि वन विभागानं कामाला सुरुवात देखील केली. माझा कार्यभार इथं घेतल्यानंतर मी दुसऱ्याच दिवशी दुगारवाडी ह्या धबधब्याच्या ठिकाणी आलो. पावसाळा चालू होता. सुंदर तिथलं निसर्गरम्य वातावरण तयार झालेलं होतं. मीही ते धबधबा पर्यटकांची गर्दी पाहून भारावून गेलो आणि ह्या संधीचा आपण एक चांगला उपयोग करून घ्यावा आणि त्या गावकऱ्यांनाही त्याचा फायदा करून द्यावा ही मनोमन कल्पना विचारात घेतली. मी वनाचं संरक्षण संवर्धन कसं करायचं, स्थानिक लोकांचा विकास कसा करायचा या गोष्टी सगळ्या विचारात घेऊन आम्ही आराखडा तयार केला आणि या कामाला इथं सुरुवात केली. तर आम्ही पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी आम्हाला इथं असं आढळलं की आम्ही प्रत्येक गोष्टी ग्रामस्थांना विचारूनच केलेली आहे की इथं काय काय अडचणी आहेत किंवा काय काय आपल्याला करता येईल. तर इथं माझ्या समोर एक आलं की इथं धबधब्या पाहायला हजारो लोक इथं पावसाळ्यामध्ये येतात. मुंबईवरून येतात. त्र्यंबक तीर्थक्षणाला आलेले लोक ते इकडे येतात आणि दरवर्षी अशा काही दुर्घटना अशा घडतात की काही लोक खाली कड्यावरून खाली पडतात. काही वेळेला जीवितहानीही झालेली आहे. तर साहेब इथून कुणाचाही तर पुढे जीव गेला नाही पाहिजे या दृष्टीने आपल्याला काय करता येईल हे आम्ही पाहिलं, पाहणी केली आणि आम्ही आता जी समोर दिसते हे रेलिंग केलं आम्ही आणि त्याच्यानंतर गेल्या वर्षी कुठलाही ते एक ऍक्सिडेंट झाला नाही आणि लोकांना सुरक्षित वाटायला लागलं. तो काय आम्ही केलं. परत लोकांनी चिखल असायचा म्हणून आम्ही दगडी निसर्गाशी सुसंगत अशी दगडी पावलवाट नेचर ट्रेल तयार केला. आता आपण जे वरून पाहत आला तर तिने आम्ही निसर्गाशी एकरूप असा तिथं नेचर ट्रेल तयार केला दगडी आणि ती आता जे आपण पाहिलं असेल तर ते एक ग्रीन केव आपण एखाद्या हिरव्या गुहेतून काय आत येतो असं आपल्याला चित्र तिथे दिसते आपण पाहिलं असाल. आणि त्याचबरोबर आम्ही काय केलं इथं आता जी इतकं ग्रीनरी आहे जवळ 600 हेक्टर हे हरित वन आहे, इव्हर ग्रीन आहे की इथं आता आपल्याला पक्ष्यांचे आवाज येतात. आम्हाला आणखी एक याच्यात आलं की उन्हाळ्यामध्ये पाण्याचं दुर्भिक्षण असतं म्हणून आम्ही पुढच्या एका स्पॉटला त्या ठिकाणी वनतळ केलेलं आहे आणि आपल्या सगळ्या वनजीवाच्या सगळ्यांच्या नशिबानं तिथं उन्हाळ्यातच भरपूर पाणी लागलं आणि आज हजारो पक्षी हजारो प्राणी त्या वनतळ्यावर पाणी प्यायला येत असतात. तर ते चित्र आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्याचबरोबर आम्ही इतके पर्यटकांची संख्या वाढली आता गावालाही त्याचा काहीतरी फायदा झाला पाहिजे म्हणून आम्ही काय केलं एक शुल्क नॉमिनल शुल्क वसूल करण्याचं ठरवलं आणि ती JFM कमिटी मार्फत आम्ही करतो आहे आणि त्यातून गेल्या वर्षी पावसाळ्यामध्ये JFM कमिटीला चांगला त्याला फायदा मिळाला आणि त्यांच्या गावाची सुधारणा करत आहे. निसर्ग पर्यटन केंद्राच्या कामाला गती आणण्यासाठी ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी आणि वनविभाग अधिकारी कर्मचाऱ्यांची संयुक्त व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली आणि स्थापित झालेल्या पर्यटन केंद्राची उपयुक्तता गावकऱ्यांनाही अधिक जाणवू लागली. आम्हाला इथं ज्या टायमाला इथं पर्यटन स्थळ स्थापित झालं त्या टायमाला आम्हाला सहाय्यक वन संरक्षक साहेब यांनी याच्याबद्दल सांगितलं की बाबा तुम्ही इथं ह्या गावाच्या लोकांना त्या पद्धतीने आम्ही गावातल्या लोकांना त्याबाबत प्रवृत्त केलं आणि त्या पद्धतीने वेळोवेळी जे इथं पर्यटक स्थळामध्ये येणाऱ्या अडचणी तर त्यांनी दूर केल्या आणि पर्यटनास्थळामार्फत माननीय उपवन संरक्षक यांनी पण आम्हाला वेळोवेळी सूचना दिल्या का इथं हे जंगल असं व्हायला पाहिजे तर तुम्ही ग्रामस्थांसंग सहभाग भरपूर ठेवा. त्या पद्धतीने आम्ही ग्रामस्थांबरोबर सहभाग करून ग्रामस्थांना त्याबाबतची माहिती दिली. मग ते ग्रामस्थ आम्हाला त्या पद्धतीने पर्यटन स्थळाच्या विषयी मदत करायला लागले. पर्यटनातून ग्रामविकास करण्याच्या वन विभागाच्या कामाचं महत्त्व संयुक्त समितीला पर्यायानं काचुर्लीच्या गावकऱ्यांना आता पटलं आहे. हे गावकरी गावाचा विकास करण्यासाठी नवनवीन योजना राबवण्यासाठी आता सिद्ध झाले आहेत. दुगारवाडी पर्यटन स्थळाच्या अनुषंगाने काचुर्ली गावाचा विकास कसं शाश्वत विकास होईल याकडे आमचं लक्ष आहे. म्हणजे केवळ इथंच न थांबता शाश्वत वनसंवर्धन
आणि त्याचबरोबर लोकांचा विकास यांचं एकत्रीकरण म्हणजे को एक्झिस्टन्स म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये कसं करता येईल असं आमचं भविष्याचं प्लॅनिंग आहे. वनपर्यटनाच्या विकासातून वनांचा आणि गावांचा विकास साधता येतो. इतकंच नाही तर गावकऱ्यांना सोबत घेऊन वनरक्षण आणि वनसंवर्धनही करता येतं. हे दुगारवाडीच्या उपक्रमातून अधोरेखित झालं आहे. त्यामुळेच वन खात्याच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा उत्साह आता वाढला आहे. त्यातूनच वनपर्यटनातून वनविकास आणि ग्रामविकास ही संकल्पना महाराष्ट्रात अधिकाधिक गावाखेड्यात पसरेल असं म्हणायला हरकत नाही.